लोकसभेची निवडणूक लागलेली आहे. काल आपण दादांचा फॉर्म भरलेला आहे आणि फॉर्म भरत असताना जी गर्दी होती, जो उत्साह होता, ते पाहिल्यानंतर दादांचा विजय झालेला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. आणि हे वातावरण टिकवण्यासाठी आपल्या सर्वांना येणाऱ्या 20-25 दिवसामध्ये प्रयत्न करायचा आहे. आताचं सरकार हे जातीयवादी सरकार आहे, शेतकरी विरोधी सरकार आहे, संविधान विरोधी सरकार आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. 80% शेतकरी आज देशामध्ये आपल्याला अडचणीत सापडलेले पाहायला मिळत आहे. सोयाबीनची काय परिस्थिती आहे आज जर पाहिलं तर काही वर्षापूर्वी 8 ते 10 हजारापर्यंत सोयाबीन कसं तरी पोचलं होतं. त्याचा उत्पादन खर्च जर आपण बघितला, त्याच्यामध्ये बी बियाणं आलं, औषध आलं, तो आज दाम दुप्पट झालेला आहे. जर उत्पादन खर्च दाम दुप्पट होत असेल तर सोयाबीनचा भाव सुद्धा 15 हजारापर्यंत निदान पोचणं गरजेचं होतं. परंतु आज 4,500 शेतकऱ्याला सोयाबीनची मिळत आहेत. ही आपल्या शेतकऱ्यांची शोकांतिका आहे. फक्त सोयाबीनचं नाही तर इतर पिकाचं सुद्धा तीच परिस्थिती आहे. कांद्याची तीच परिस्थिती आहे. ज्यावेळेस कांदा शेतकऱ्याकडे असतो त्यावेळेस सरकार निर्यात बंदी करतं आणि ज्यावेळेस कांदा हा व्यापाऱ्यांकडे जातो त्यावेळेस हे सरकार निर्यात बंदी उठवतं. त्यामुळं ह्या सरकारला या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भाजप विरोधी मतदान करण्याचा निर्णय या ठिकाणी घ्यायचा आहे. आज भाजपला 400 पार खासदारचा नारा त्यांनी दिलाय. कशाला पाहिजे 400 पार? तर भाजपला संविधान बदलायचंय. संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे आणि त्या आत्म्यावरच घाव घालण्याचं काम हे भाजप सरकार करत आहे. आपण पाहिलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्वांचे दैवत आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल आपल्या सर्वांना प्रेम आहे. आंबेडकर साहेबांनी त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये काय सांगितलं तर भाजपची लोक हे संविधान बदलत आहेत आणि त्यामुळे आपण भाजपला यावेळेस मतदान करायचं नाही, हे आंबेडकर साहेबांनी प्रत्येक भाषणामध्ये त्यांच्या सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यांचा वंचितचा उमेदवार या ठिकाणी त्यांनी उभा केला असेल, परंतु आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे की वंचितचा उमेदवार हा काय आपल्या स्पर्धेमध्ये नाही आणि मग पर्याय राहतो फक्त महाविकास आघाडीचा आणि तो म्हणजे ओमदादांचा. हे आपण प्रत्येक गावामधल्या त्या लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. इथं बरेच जणांना बोलायचे, त्यामुळं मी 1-2च मुद्दे घेतो आणि माझं भाषण संपवतो. परवा आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही सगळ्यांनी बघितली असेल. 21 टीएमसीच्या बद्दलच आपण सर्व माहिती लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे. 2019 साली उजनी धरणातलं पाणी आपल्या मतदारसंघामध्ये सीना कोळेगाव मध्ये आणण्यासाठी जो बोगदा होता त्या बोगद्याचं काम आपण 80% पूर्ण केलेलं होतं. 1 वर्षात ते पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येणं गरजेचं होतं, परंतु आज 4.5 वर्ष झालं तरी हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही. आणि ह्याची सर्व जबाबदारी आपले पालकमंत्री तानाजी सावंत यांची आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे हे पाणी आपल्या मतदारसंघामध्ये आलेलं नाही, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याची गरज आहे. ते प्रत्येक भाषणामध्ये काय सांगतायत की मी 12,500 कोटी रुपयाचा निधी आणला. 100% तानाजी सावंत खोटं बोलत आहे, हे मी जबाबदारीने सांगतोय. 21 टीएमसीची आपली योजना आहे, त्यातलं 7 टीएमसी मर्यादितच पाणी आपण लवादाने आपल्याला उचलायला परवानगी दिलेली आहे, सरकारने परमिशन दिलेली आहे. आणि अशी परिस्थिती असताना भविष्यामध्ये राहिलेलं 16-17 टीएमसी पाणी आपल्याला जर लवादाने मंजुरी दिली, सरकारने मंजुरी दिली, तर त्या प्रकल्पाची किंमत 12,000 कोटी रुपये होते. एवढंच त्या प्रशासकीय मान्यतेची अर्थ होतो, तो निधी नाही. आणि म्हणून आपल्या या प्रकल्पावर आता
आतापर्यंत फक्त 3,000 कोटी रुपये खर्च झालेले असताना 1 वर्षात पाणी आपल्या मतदारसंघामध्ये येत असताना आज 4.5 वर्ष झालं पाणी आलेलं नाही आणि 12,500 कोटी रुपयाचा जो निधी हा मागताय ती प्रकल्प ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका.